ब्रेकिंग न्यूज. कोयना धरणाचा विसर्ग वाढला, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. नमस्कार, मी काजल मोहिते आणि आपण पाहत आहात पॉवर मराठी न्यूज. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतलाय. आज 31 जुलै 2026 रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 1 फुटावरून 2 फुटांपर्यंत उघडण्यात आले. यामुळे धरणातून 10,630 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदी पात्रात सुरू करण्यात आलाय. याशिवाय कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे 1 युनिट कार्यरत असून त्याद्वारे 1,050 क्युसेक पाण्याचा अतिरिक्त विसर्ग सुरू आहे. यामुळे कोयना नदीत एकूण 11,680 क्युसेक पाणी सोडलं जात आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की पावसाचा जोर कायम राहिल्यास किंवा धरणात पाण्याची आवक वाढल्यास सांडव्यावरील विसर्ग आणखी वाढवला जाऊ शकतो. यामुळे कोयना नदीकाठच्या सर्व गावातील नागरिकांनी सतर्क राहावे, नदी पात्रात जाणे टाळावे, जनावरे आणि वाहनांना नदीकिनारी नेऊ नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असं आवाहन करण्यात आलंय. ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अशाच महत्त्वाच्या आणि ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी पॉवर मराठी न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. पॉवर मराठी न्यूज, आपला जिल्हा, आपली पॉवर. पॉवर मराठी न्यूज नेटवर्क. एकच नजर, चौफेर खबर.